नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यातल्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून किंवा अगदी खरं सांगायचं तर त्याच्या आधी लोकसभा निवडणुकीतल्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवापासून आज मुख्यमंत्री असलेले आणि तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातला सगळ्यात दुबळा नेता ठरवण्याचे जे जे प्रयास झाले त्या सगळ्यावर मात करून फडणवीस यांनी ज्या प्रकारे साधारण वर्षभरामध्ये राजकारण केलेलं आहे त्याचं वेगळं कौतुक करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला भाजपच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रांताचे जे सुभेदार म्हणता येतील किंवा मक्तेदार नेते अशी ज्यांची ओळख होती यांना खड्यासारखं बाजूला केलं जात असताना महाराष्ट्रात मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जितके धुमारे फुटतील आणि जितकं त्यांना आपलं बुद्धिचातुर्य आणि कौशल्य दाखवता येईल त्यासाठी मुभा मिळते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मला आठवतं की गेल्या जून महिन्यामध्ये 4 जूनला ज्या वेळेला लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि मतमोजणी झाली त्या दिवशी बघता बघता अब की बार 400 पार ह्या घोषणेच्या चिंधड्या उडवल्या गेल्या होत्या आणि भाजप साधं बहुमत सुद्धा प्राप्त करू शकलं नव्हतं. त्या अपयशामध्ये जितका उत्तर प्रदेशचा सहभाग होता तितकाच महाराष्ट्राचा सुद्धा होता. महाराष्ट्रात तुलनेने खरोखरच दुबळे असलेल्या महाविकास आघाडीला तब्बल 30 पेक्षा अधिक जागा 48 पैकी मिळाल्या आणि महायुती फक्त 17 जागांवर अडकून पडली. एक बंडखोर सुद्धा आला. त्यानंतर जी पहिली प्रतिक्रिया तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले आणि आज मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी दिली ती या नेत्याच्या कुशाग्र बुद्धीची आणि मुरलेल्या राजकारणाची चाहूल होती. त्यांनी सरळ सांगून टाकलं की या पराभवाची सगळी जबाबदारी मी घेतो. फेक नॅरेटिव्हमुळे भाजपचा पराभव झाला, अनेक गोष्टी असतील, पण तरी पराभव तो पराभव आहे. आणि महाराष्ट्रात जो भाजपचा किंवा एनडीएचा आणि महायुतीचा पराभव झाला त्याची जबाबदारी माझ्या शिरावर घेतो आणि मी राजीनामाही द्यायला तयार आहे. लक्षात ठेवा, किती लोक या प्रकारे जे संकट आलंय त्याला समोर जाऊन भिडतात. पराभव झाल्यानंतर ईव्हीएमला दोष देणारे असतात, विरोधी पक्षाला काहीतरी बोलणारे असतात, पण आपल्या पक्षाचा आणि आपण ज्याचं नेतृत्व करत होतो त्या महायुतीचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय आणि त्याची जबाबदारी घेत आपण सत्ता पदावरून बाजूला होण्याची तयारी फडणवीसांनी दाखवली होती. कदाचित त्यांच्या हायकमांडने ते स्वीकारलं असतं तर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी बसू शकले नसते. पण पक्ष नेतृत्वाने सांगितलं नाही. पराभव झाला हे सत्य असलं तरीही इतका मोठा पराभव झालेला नाही की फडणवीसांसारख्या दमदार तजेलदार आणि हिकमती राजकारण्याला महाराष्ट्रातल्या महायुतीचं आणि एनडीएचं नेतृत्व नाकारलं जावं. आणि म्हणून फडणवीसांना संधी देण्यात आली. त्यांना सत्ता पदावर राहून पक्ष संघटनेचं काम करायचं पण सत्ता पदावर राहायचं याची संधी देण्यात आली. नवे आग्रह धरण्यात आला. त्याचं कारण सरळ होतं की ह्या दोनही गोष्टींचा समतोल साधून लवकरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यशस्वी करण्याची क्षमता असलेला एनडीए मधला महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीस हा एकमेव नेता होता.
अमित शहा असोत, नरेंद्र मोदी असोत किंवा भाजप सकट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो, या प्रत्येकाला खात्री होती की गेल्या 10 वर्षामध्ये तावून सुलाखून निघालेलं हे नेतृत्व आहे. 2.5 वर्ष बहुमत मिळवून विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर विरोधी नेता म्हणून बसायची आणि आपल्या वाट्याला आलेल्या 105 आमदारांना सांभाळून ठेवण्याची किमया जो नेता करून दाखवतो, त्याची क्षमता ही फक्त निवडणूक तात्पुरती जिंकणं हरणं याच्यावर ठरवता येत नसते. लक्षात ठेवा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2019ला स्पष्ट बहुमत मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांना मिळालेलं होतं. उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली आणि त्यामुळे विरोधी नेतेपदावर फडणवीसांना बसावं लागलं. ज्यावेळेला अशी परिस्थिती असते तेव्हा पक्षातल्या अनेक आमदारांना सत्ता पदाचं आमिष दाखवून फोडता येत असतं विरोधी पक्षात. पण आपल्या पक्षाचे 105 आमदार सांभाळून टिकवून ठेवत आणि सत्तेत बसलेल्या अनैसर्गिक अशा अनैतिक अशा महाविकास आघाडीला दे माय धरणी ठाय करून सोडणं, ही गोष्ट देवेंद्र फडणवीस करत होते. पण त्याच वेळेला सत्तेत बसलेल्या आणि सत्तेची फळं चाखणाऱ्या महाविकास आघाडीतल्या 2 पक्षांना सराईतपणे विश्वासात घेऊन फोडून सत्ता महाविकास आघाडीच्या हातून हिसकावून घेण्यापर्यंतच्या गोष्टी ज्या चतुराईने फडणवीस करत होते, त्यातून त्यांच्या राजकीय कौशल्याची साक्ष मिळत होती. ही सरळ सरळ 2 ध्रुवांमधली लढाई होती. एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्या बहुमताचा घास जो होता तो हिसकावून घेणारे मुरब्बी राजकारणी शरद पवार, आणि दुसरीकडे अवघ्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्रात आपला प्रभाव निर्माण करून राज्यव्यापी नेतृत्वाची कसोटी पास करून दाखवणारे देवेंद्र फडणवीस, अशी लढाई होती. त्यामध्ये सत्ता सुद्धा शरद पवारांच्या बाजूला होती. सत्तेत बसलेले पक्ष शरद पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारे होते. असं असून सुद्धा खुद्द शरद पवारांचा पक्ष फोडला आणि उद्धव ठाकरेंचा, मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला. नव्हे, उद्धव ठाकरे यांच्या 5-7 मंत्र्यांना सुद्धा मंत्रीपदावर लाच मारून विरोधी राजकारणात घेऊन आणण्याची किमया देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली. आणि म्हणून असा माणूस विधानसभेला सामोरं जाताना निष्क्रिय ठेवला तर आपल्याला निवडणुका जिंकणं अवघड जाईल, हे भाजपच्या हायकमांडला आणि संघाच्या नेतृत्वाला कळत होतं. म्हणूनच निकालानंतर तात्काळ सत्ता सोडण्याची तयारी देवेंद्र फडणवीसांनी दाखवली. तरीही ते प्रायश्चित्त घ्यायला त्यांना नकार देऊन युतीला परत प्रचंड मतांनी विजयी करा, हे तुमचं प्रायश्चित्त असेल, असं भाजप आणि संघाच्या नेतृत्वाने सांगितलं आणि ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. त्यानंतर मुख्यमंत्री होणं हे स्वाभाविक होतं. आपल्याला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं, यासाठी एकनाथ शिंदे दुःखी असतील तर चुकीचं म्हणणार नाही कोणी. पण तरी मला असं वाटतं की एकनाथ शिंदेनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की तुमच्याकडे तुमच्या 2.5 पट आमदार असताना देवेंद्र फडणवीस जर उपमुख्यमंत्री पद सांभाळून मान्य करून तुमच्या हाताखाली काम करत असतील तर खुर्चीवर कोण कुठच्या बसतो यापेक्षा 2 किंवा 3 नेते एकमेकाशी विसंबून आणि विश्वासाने काम करत असतील तर त्याला महत्व अधिक असतं. आज तू तिकडे बस, उद्या मी इकडे बसतो, हे जेव्हा तडजोड असते तेव्हा कारभार अधिक चांगला होतो. आणि ज्या वेळेला तुमच्या विरोधात कडेकोट लढाईची तयारी केली जात असते त्यावेळेला तर तुमची एकजूट ही निर्विवाद असली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा जो काय घोषा गेले 3 महिने लावला जातोय त्यामध्ये अजिबात तथ्य नाही, असं कोणीही म्हणू शकत नाही, मी सुद्धा म्हणणार नाही. पण दुसरीकडे
शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो बेबनाव आहे त्यामध्ये थोडंफार तथ्य आहे, हे खरं आहे. पण अशा परिस्थितीतून सामोरं जात असताना तुम्ही एकमेकाविरुद्ध उभं राहायची ही वेळ नाही, याचं भान दोघांनीही ठेवलं पाहिजे. वरकरणी दोघं तसं दाखवत असले तरी दोघांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रसंग येत आहेत, हे लपून राहिलेलं नाही, असं माझ्यासारख्या युती समर्थकाला सुद्धा मान्य केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की जे कोणी फडणवीस विरोधात राजकारण करतात, मग ते शरद पवार असोत, उद्धव ठाकरे असोत, किंवा अगदी एकनाथ शिंदे आणि अजितदादा असोत, या प्रत्येकाच्या आपल्या आपल्या महत्वाकांक्षा असतात आणि त्या महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी प्रत्येक जण आपापला वेगवेगळा डाव खेळत असतो. पण तो डाव खेळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की आपल्या हातात असलेलं जाता कामा नये, आणि बदल्यात अधिकचं काही मिळत असेल तर डाव जरूर खेळला पाहिजे. आणि म्हणून तर 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री पद स्वीकारून मनाविरुद्ध असून सुद्धा ती जबाबदारी पार पाडत देवेंद्र फडणवीस यांनी जी मजल मारलेली आहे, त्यापासून एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत, या दोघांनी काही धडा शिकणं आवश्यक आहे. त्यातून आपल्या भविष्याच्या आखणीमध्ये एक अनुभव म्हणून त्याचा उपयोग करणं आवश्यक आहे. आपली वेळ मला आठवतं की जेव्हा भुजबळ आणि त्यांच्याबरोबर 17-18 शिवसेनेचे आमदार फुटले होते, त्यावेळेला कारवाया सगळ्या शरद पवारांच्या असल्या तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होते, आणि सुधाकरराव नाईक किंवा एकूण नाईक कुटुंब हे शिकारी म्हणून प्रसिद्ध होतं. तर त्यावर भुजबळ यांना फोडल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुधाकरराव नाईक एक मजेशीर वाक्य बोलले होते की जोपर्यंत सावज टप्प्यात येत नाही तोपर्यंत बंदूक चालवायची नसते. हे एकूण राजकारणामध्ये दीर्घकालीन राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असं वाक्य आहे. सावज याचा अर्थ संधी. तुमच्या टप्प्यामध्ये जोपर्यंत सावज किंवा संधी येत नाही तोपर्यंत बार उडवायचा नसतो. मला असं वाटतं की अलीकडल्या काळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातले काही नेते प्रवक्ते वगैरे असतील, त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी होत आहेत त्या सावज टप्प्यात येण्याआधी बार काढण्यासारख्या आहेत, बार उडवण्यासारख्या आहेत. म्हणजे भरत गोगावले यांना 2.5 महिने 2.5 वर्ष भरत गोगावले किंवा संजय शिरसाट यासारख्या शिंदे गटाच्या नेत्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर बसावं लागलं होतं. त्या 2.5 वर्षामध्ये त्यांची खिल्ली उडवण्याचा वारंवार प्रयत्न झाला. मला असं आठवतं की जयंत पाटील तर 3-4दा कोट शिवून ठेवला, जॅकेट शिवून ठेवलं, जोधपुरी कोट शिवला, त्याचं काय झालं, अशी खिल्ली भरत शेठ गोगावलेंची उडवत होते. आज 2.5 वर्ष जर तुम्ही संयम दाखवला असेल आणि मंत्रीपदी पोहोचला असाल तर मग आत्ताच सगळं काही मिळालं पाहिजे, पालकमंत्री पद वगैरे वगैरे जे काय असेल ते खातं वगैरे, त्यासाठी अट्टहास करणं म्हणजे 2.5 वर्ष तुम्ही जो शोषिकता दाखवलीत, तपस्या दाखवलीत, त्याच्यावर पाणी फिरण्यासारखं आहे. आणि ज्या वेळेला आपले सहकारी असं वागतात तेव्हा प्रत्येक वेळेला एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री म्हणून राजकीय तोल जायला मदत होत असते, म्हणजेच पक्षाचाही घात होत असतो. विधानसभा निवडणुकीत सावरलेली परिस्थिती बघितल्यानंतर अजितदादांनी सुद्धा धनंजय मुंडेंना इतकी लांब आणि प्रदीर्घ संधी द्यायला नको होती. ज्यावेळेला कल्लोळ सुरू झाला तेव्हा तात्काळ जर धनंजय मुंडे यांचा अजितदादांनी पुढाकार घेऊन विनाविलंब राजीनामा घेतला असता तर जी गोष्ट नवाब मलिकच्या बाबतीत शरद पवार करू शकले नाहीत, ते धाडस अजितदादांनी केलं, म्हणून अजितदादांचं कौतुक झालं. आता ठीक आहे, जे काय तक्रार दाखल झाली, ते फोटो आले, याच्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला. पण मुंडे हे अजितदादांना नाकापेक्षा मोती जड झालेत का, याचा पण विचार करावा लागेल. ज्या अजितदादांनी नव्या
निवडणुकीनंतरच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर बसवण्याची हिंमत दाखवली. त्यांना आज एवढा गेले 2.5-3 महिने जो धुमाकूळ चाललेला होता मस्साजोग गाव आणि सरपंच प्रकरणी, त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर अजितदादांना घेता आला नसेल तर मला असं वाटतं तिथेच ते आपल्या काकांपेक्षा वेगळे नाहीत हे एक चित्र तयार होतं. आणि मग असे जे लोक असतात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये किंवा पक्षामध्ये आवरता न येणारे शिरसाट किंवा गोगावले सारखे नेते आणि अजितदादांच्या गटामध्ये धनंजय मुंडे यांच्यासारखा डोईजड झालेला नेता यांना घेऊन जेव्हा सरकार चालवायचं असतं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना फार मोठी राजकीय कसरत करावी लागते. ज्या नेत्यावर म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर थेट कुठला आरोप कोणी करू शकला नाही आजपर्यंत. कदाचित हा एकमेव मुख्यमंत्री असेल महाराष्ट्राच्या इतिहासातला की ज्याच्यावर कुठलाही थेट आरोप गेल्या 10-12 वर्षामध्ये कोणी करू शकलेला नाही. अशा माणसाला अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांना घेऊन सरकार चालवायचं असेल तर त्यांनीही दोन आपण सहकारी आहोत म्हणून अतिशय सावधपणे एक एक पाऊल टाकलं पाहिजे. आणि ते टाकत नसतील तर मग त्यांचा बंदोबस्त करण्याची नामुष्की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवर येते. आणि फडणवीस हे जितके मुरब्बी आहेत त्यांच्याबरोबर काम करताना शिंदे असोत किंवा अजितदादा असोत यांनी लक्षात ठेवावं की महाराष्ट्रातल्या सर्वात ज्येष्ठ अशा शरद पवारांच्या मुरब्बीपणाला शह आणि काटशह देण्याचं राजकारण खेळत देवेंद्र फडणवीस हे इथपर्यंत आलेले आहेत. त्यांच्याशी म्हणजे देवेंद्र फडणवीसांची डावपेच खेळताना हा आजच्या मैदानातला विराट कोहली आहे हे विसरता कामा नये, विसरता कामा नये. आणि म्हणून मग आत्ता अचानक धनंजय मुंडे यांच्यावरची तक्रार दाखल होताना किंवा सॉरी ते काही केस दाखल होत असताना खटला दाखल होत असताना जे फोटो आले त्यातून मुंडे यांचा राजीनामा आला असेल पण नाचक्की अजितदादांची झालेली आहे. लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर आणि आपल्या पत्नीच्या बारामतीच्या पराभवानंतर विधानसभेमध्ये अजितदादांचा पक्ष सावरला याचं श्रेय त्यांच्यापेक्षाही संघासकट भाजपला अजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभं करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अजितदादांच्या पक्षाचं यश आणि त्याचं श्रेय जातं. अजितदादांनी राजकारण करताना ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. मनात आणलं असतं तर अजितदादांना वगळून सुद्धा देवेंद्र फडणवीस आज सरकार चालवू शकतात एकनाथ शिंदेना सोबत घेऊन. पण या दोन सहकार्यांनी एवढं मोठं यश युतीला मिळवून देणाऱ्या नेत्याशी आवश्यक तितकं सहकार्य केलं पाहिजे आणि प्रसंगी थोडी झीज सोसायची तयारी दाखवली पाहिजे. तरच त्या दोघांना राजकारणात भवितव्य असतं. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटतं साधारणतः 2.5-3 महिन्यामध्ये जी मजल देवेंद्र फडणवीसांनी मारली आहे त्यामध्ये अजितदादांना किंवा एकनाथ शिंदेना त्यांची जागा आणि पायरी दाखवून देण्याची पाळी देवेंद्र फडणवीसांवर आली असेल तर ते फडणवीसांच्या दुर्दैवापेक्षा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचं दुर्दैव असेल असं मी मानतो. याचं कारण राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवायची असेल की बुद्धिबळाच्या पटावर जसा राजा मारला जात नाही, प्यादे मोहरे मारले जातात, पण राजा मारला जात नाही आणि राजाची अशी कोंडी केली जाते की त्याला आपला पराभव स्वीकारावा लागतो. देवेंद्र फडणवीस हा त्यातला मुरब्बी खेळाडू असेल तर त्याच्याशी छक्के पंजे करणं हे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी गैरलागू राजकीय खेळी असेल
एवढाच एक सावधानतेचा इशारा मी देतो. ज्यांनी उद्धव ठाकरेंना कळू दिलं नाही आणि पवार सुद्धा गाफील राहिले आणि बघता बघता 10 दिवसात सरकार पाडून दाखवलं. 20 जून ते 30 जून या 10 दिवसामध्ये 2022 मध्ये उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार पडलं. उद्धवरावांना आपले आमदार जात आहेत याचा पत्ता लागला नव्हता आणि शरद पवार गंमत करत होते की हा शिवसेनेच्या आतला मामला आहे. दोघांचेही पक्ष फुटले, देवेंद्र फडणवीसांनी फोडले. तेव्हा त्या देवेंद्र फडणवीसांची डावपेच खेळताना 2 पावलं सावधपणे टाकायची असतात. नाहीतर बघता बघता ज्या प्रकारे अलिप्त राहून मुंडे प्रकरणी तुमचे अजितदादा तोंडगशी पडले आणि एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी उबाठा गटातून आपलं कौतुक देवेंद्र फडणवीसांनी सामनामध्ये सुद्धा करून घेतलं. हे बघितलं तर लक्षात येतं की महायुतीमध्ये सगळं आलबेल नाही आणि वेळ आली तर या दोन सहकार्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गणित सुद्धा फडणवीसांच्या डोक्यात असावीत. मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करतो आहे, कारण एका दगडात किती पक्षी मारले जातात याचा अंदाज नसतो. जे दोन सवंगडी देवेंद्र फडणवीसांच्या सोबत आहेत त्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे की आपला सोबत जो मित्र आहे तो खांद्यावर हात ठेवतो, पण त्याच्याशी दगाबाजी केली तर उद्धव ठाकरे होतो. त्याच्याशी नको ते डावपेच खेळलं की शरद पवार होतो. हे अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेनी लक्षात ठेवावं. एक सावधानतेचा इशारा म्हणून मी या दोन नेत्यांना सावध करतोय. फडणवीसांच्या कौतुकापेक्षा या दोन नेत्यांच्या विषयी मला असलेल्या आस्थेसाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.